करतोय कारण लोकसभा निवडणूक संपताच आता राज्यात पुन्हा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत। लोकसभा 26 जून रोजी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी आता ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या संदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून आत्तापासूनच विधान परिषद निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि याविषयीचे आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीचा निकाल आता येत्या 4 जून रोजी आहे, मात्र राज्यात पुन्हा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत। काय सविस्तर अपडेट्स? मनाली, राज्यातील लोकसभा निवडणुकीतील 5ही टप्प्यांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आता मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे। विधान परिषदेसाठी हे आमदार जे आहेत ते निवडले जाणार आहेत आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2 उमेदवार जे ते जाहीर केलेले आहेत। मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे, परंतु ठाकरे गटाने आतापासूनच उमेदवार जाहीर करून एक प्रकारे पुढे आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच धन्यवाद उदय या सविस्तर अपडेटसाठी। याविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू।